क्षणभर तिनं आपलं मस्तक माझ्या छातीवर टेकविलं. माझ्या काळजाच्या धडधडीतून माते माते अशी साद ऐकू येते काय हे तर तिला ऐकायचं नसेल. तिच्या आणि माझ्या संमिश्र अश्रूंनी पायाखालची उत्तप्त वाळूही क्षणभर शांत झाली. सभोवतीच्या वाळवंटाला कोण आनंद झाला होता. तेजाच्या पुत्राचं त्याच्या तेजस्वी मातेशी झालेलं हे पुनर्मिलन सूर्यदेवांना सांगण्यासाठी तप्त वाळवंटाशिवाय तिथं दुसरं होतं कोण. त्यातून वळवळत निघणाऱ्या तप्त झळा खूप उंच जाऊन गगनमंडलात माझ्या पित्याला सांगणार होत्या, तुझ्या चिरविरही पुत्राला त्याची चिरविरहिणी माता आज भेटली. ही तुझी मी जपलेली आठवण. तिने अंशुकाच्या शेवात बांधलेली, मी दिग्विजयाहून परतताना आश्रमकन्येच्या करंडकात टाकलेली माझीच अंगठी माझ्या तर्जनीत चढवली. तिच्यातील पुष्कराज तळफू लागला. येतो मी पुन्हा एकदा तिच्या चरणांना विरासनी स्पर्श करून मी वाळू तुडवीत चालू लागलो. तीही पर्णकुटीच्या दिशेने मार्गस्थ झाली. आता मात्र दिवस खरोखरच मालवू लागला. दानशूर दिग्विजयी अंगराज महाराज कर्ण घोषकारानं घोषणा दिली तसेच शिबिरातील नीलध्वज जलसंग भगदत्त सहदेव समितिजय महोजय हेमकंपन संयमनी विपाट रुचिपर्वा वीरध्वना वसुमित्र जयवर्मन जयद्रथ प्रताप सुतजय दरद सुनामन सर्व सेनाप्रमुखांनी उभं राहून मला प्रेमाची साथ दिली. सेनापतीची निवड करण्याचा प्रस्ताव अश्वत्थाम्यानं विशेष बैठकीत मांडला. चर्चेला सुरुवात झाली. दुर्योधनानं ताडकन उठून माझं नाव सेनापती पदासाठी सुचविले. अनेकांनी आपले हात उडवून त्याला उत्स्फूर्त साथ दिली. ते विसरत होते की साक्षात परशुधारी परशुरामांचा पराभव करणारे पितामह आपल्यात आहेत. म्हणून मीच उठून उभा राहिलो. सर्वांना वाटलं मी सेनापतीपद स्वीकारण्यासाठीच उभा आहे. आपल्या कुरुसेनेचं सेनापत्य परशुरामाची पराभव करण्याचं सामर्थ्य अंगी असलेल्या पितामहांनी स्वीकारावं अशी माझी स्पष्ट इच्छा आहे. मी सर्वांचा भ्रम दूर केला. एकमुखानं सर्वांनी पितामहांचा सेनापती म्हणून जयकार केला. त्यात केवळ दुर्योधनानंच काय तो आपला आवाज मिसळला नव्हता. मला सेनानायक करावं या त्याच्या कल्पनेला मीच धक्का दिला म्हणून. पण सर्व योद्धेपुढं त्याला काही बोलता येत नव्हतं. पितामहांनी आसनावर उठून सेनापतीपद स्वीकारल्याची घोषणा केली. राजपुरोहितांनी त्यांच्या मनगटात धवल पुष्पांची माला बांधून त्यांना अभिषेकानं सालंकृत केलं. कुरूंचे सेनापती युद्धाची योजना सेनाप्रमुखांना ऐकवू लागले. लक्षात ठेवा, युद्धनियमांचा भंग कोणीही केल्यास युद्धाला भलतीच दिशा लागते. तुम्ही योद्धे आहात, केवळ हत्यारे नव्हे. तुमच्या धैर्यशाली सहाय्यावर मी प्रतिज्ञा करतो की श्रीकृष्णाला शस्त्र हाती धरायला लावीनच. सेनानायक म्हणून मी ज्या पथक प्रमुखांची त्यासाठी नावं सांगतो आहे त्यांनी आपापली स्थानं कोणत्याही सूचनेशिवाय सोडायची नाहीत. आज्ञापालन हाच विजयाचा आत्मा आहे. सारथी दलाचा प्रमुख प्रतिकामान राहील. तो मद्रराज शल्याच्या नेतृत्वाखाली सारथ्यांचं वाटप करील. त्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपली रथसंख्या 2,40,000 आहे. कुठंही सारथी कमी पडणार नाहीत याची दक्षता शल्य आणि प्रतिकामन घेतील. गजदलाचं नेतृत्व दुःशासन करील. त्याला अलंबूस आलायुध अंगारक हे राक्षस राज मदत करतील. रथदलाएवढ्या संख्येच्या गजदलातील प्रत्येक गजावर अंबारी चढवून घेण्याच्या तयारीला ते आजच लागतील. अश्वदलाचं नेतृत्व शकुनी करील. त्याला संजय क्षेमधूर्ती चिर्वासस अश्वत्थामा हे मदत करतील. 7,21,000 एवढं अश्वदल त्यांच्या आज्ञेशिवाय कधीच हलणार नाही. पायदलाचं नेतृत्व दुर्योधन करील. त्याला जयद्रथ समुद्रसेन इंद्रवर्मस सहाय्य करतील. 12,03,000 इतकं पायदल कधीही आपल्या गजदलासमोर येणार नाही याची ते काळजी वाहतील. 24,05,700 इतकी सैन्यसंख्या असलेले आपलं सैन्य 4 प्रमुख विभागात विभागलेलं असेल. रथ, हत्ती, घोडे आणि पायदळ. कोणतंही दल कितीही निर्वाणीचा प्रसंग आला तरी एकमेकात मिसळून अराजक
निर्माण करणार नाही याची दक्षता त्या त्या दलनायकांनी काटेकोरपणे घ्यायची आहे. पत्ती सेनामुख गुल्म गण वाहिनी पृतना चमू अनाकिनी यांची शासनबद्ध हालचाल करीत प्रत्येक अक्षयणी विजयाकडं वाटचाल करील. या महायुद्धात सर्वात अधिक पराक्रम रथदलावर अवलंबून आहे. म्हणूनच रथदलातील महारथी, अतिरथी, अर्धरथी, रथी यांची नियुक्ती मी आता करणार आहे. द्रोण, कृप हे महारथी सदैव सर्व सैन्यावर देखरेख ठेवतील. अश्वत्थामा, जयद्रथ, शकुनी, दुर्योधन, दुःशासन, विकर्ण, शल्य, चित्रसेन, विभीषणादी, दुस्सह, जय, सत्यव्रत, पुरुमित्र हे महारथी आहेत. ते केव्हाही रथदलाचं नेतृत्व करू शकतील. क्षेम, धूर्ती, लक्ष्मण, विंदू, अनुविंदू, पराजित, अपराजित, उलूक, सहदेव, भगदत्त हे अतिरथी त्यांच्या मागून पुढे सरसावीत त्यांना बळकटी आणतील. कुहर, कर्काक्ष, अंबष्टक, अर्जव, क्रद्ध, गवाक्ष आणि कर्ण हे अर्थरथी आहेत. कर्णाला मी अर्थरथी म्हणतो आहे याचा सर्वांना विस्मय वाटेल, पण कवच कुंडलहीन आणि शापदग्ध असा आजचा कर्ण अर्थरथ्याहून अधिक योग्यतेचा नाही. ते ऐकताच अंगाची लाही झालेला दुर्योधन अनावर संतापानं ताडकन उठला, पण तेवढ्याच तत्पर आवेगानं मी त्याला खाली खेचलं. शांतताच शांतता क्षणैक कोंदडली. सर्वात ज्येष्ठ, निरपेक्ष, न्यायनिष्ठुर आणि सत्यप्रिय मानला गेलेला कुरूंचा तो वृद्ध योद्धा सेनापती पदाची सूत्र हाती येताच बुद्धिभ्रंश झाल्यासारखा माझा निर्देश अर्धरथी म्हणून करू लागला. हस्तिनापूरच्या सीमाबाहेर काय आहे हे त्याच्या पराक्रमाला कधी माहीत नव्हतं. तो एखाद्या मद्यप्यासारखा दिग्विजयी सेनापतीला अर्थरथी म्हणून त्याचा सर्व ज्येष्ठ योद्धांसमोर लोक विलक्षण गौरव करीत होता. एकेकाळी माझ्यासमोर धडधडीत शरणागती पत्करलेल्या शतशत योद्ध्यांसमोर माझ्याबद्दल झालेला हा उद्धार ऐकून मला संभ्रम पडला की त्याच्या मस्तकावरचे केश वयाच्या अनुभवानं पांढरे झाले होते की सूर्यकिरणांनी. थरथरणाऱ्या शरीराबरोबर त्याची बुद्धीही हादरत होती की काय. वासंतिक आखाड्यात माझा अजिंक्य धनुर्धर म्हणून गौरव करणारा तो न्यायप्रिय वीर योद्धा हाच होता काय. क्षणापूर्वी ज्याची सेनापती म्हणून नियुक्ती करण्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता, त्यालाच लगेच अर्थरथी म्हणताना त्याला चळ लागला होता की काय. माझ्या मस्तकावर अनेकांनी ठेवलेले अवहेलनेच्या अंगारात काहीतरी कमी पडलं होतं. म्हणूनच ऐन युद्धापूर्वी तोही पवित्र कर्म आज स्वतः करीत होता की काय. जगातील सत्य ज्याच्या स्वरूपात अजूनही जिवंत आहे असं मानणाऱ्या मला तोच ते माझं मानणं असत्य आहे हे माझेच कान पिरगळून सर्वांना पटवून देत होता की काय. मला लाथाडणाऱ्यात कोणताही वृद्ध पाय आजवर नव्हता ही उणीव तो आज सर्व योद्ध्यांसमक्ष मला अर्धरथी म्हणून लाथाडून पूर्ण करीत होता की काय. भीष्म, गंगापुत्र, परशुराम शिष्य, शंतनुपुत्र, श्रीकृष्ण भक्त भीष्म, एका सेनापतीच्या योग्यतेच्या दिग्विजयी वीराचा एक क्षुद्र अर्थरथी म्हणून आज निर्देश करीत होता. छे, जगात थोडंसुद्धा सत्य अस्तित्वात राहिलं नसावं असं मला प्रकर्षानं वाटून गेलं. कानाची रंध्रं सरासर तापू लागली. कंठाच्या धमन्या ताठर झाल्या. डोळ्यांचे चंद्र सूर्य संतप्त झाले. आज या मानभावी वृद्धाचं दानही त्याच्या झोळीत घालावंच लागणार तर. तो गंगेत उभा राहून तप करणारा सूर्यभक्त असूनही त्याला प्रत्यक्ष सूर्यपुत्राची ओळख काही आज पटत नव्हती. त्याला ती आज पटवावीच लागणार तर. ठीक आहे, कर्तव्य करताना श्रद्धा आणि जिव्हाळा यांना इतक्या कठोरपणे दूरच सारावं लागणार असेल तर मी त्यालाही तयार आहे. ढोलीत बसलेल्या दिवाभीत आणि अधिकाराच्या बैठकीतला चिकटलेला औचित्यशून्य दांभिक वृद्ध यात कोणतंही अंतर नसतं. दोघंही अंधच होतात. अज्ञानानं किंवा आत्मश्रद्धेनं त्यांना जगात काय चाललं आहे ते कधीच दिसत नाही. ते त्यांचे डोळे उघडून त्यांना दाखवण्याचा समय आला होता. मी ताडकन उठलो. पितामह, मी अर्थरथीच काय पण साधा अंशरथीही नाही.
मी आहे केवळ एका सारथ्याचा पुत्र, पण लक्षात ठेवा, तुमच्या अहंभावी नेतृत्वाखाली एक साधा स्वाभिमानी पदाती सारथी पुत्रही कधीच मुळीच लढू इच्छित नाही हे या सर्व विक्रमी योद्ध्यांना मला आज दाखवून द्यायचं आहे. जोपर्यंत अर्जुनाच्या अमोघ बाणाने तुम्ही महारथी मिळवून घेणारे सेनानायक रथाला आणि महारथाला सारख्याच योग्यतेचा आपल्या उराशी कवटाळणाऱ्या समरभूमीच्या या धर्तीवर घायाळ होऊन परत पतन पावणार नाही, तोपर्यंत हा कर्ण हाती शस्त्र धरणार नाही. जा, तुमच्या नेतृत्वाचे असतील तेवढे पैलू पणाला लावून एका तरी पांडवाला कंठस्नान घालण्याचा विक्रम करून मगच या कर्णाला तुमच्या महारथी पदाचं गौरवगान ऐकवा. पांडवांची री ओढण्यात खर्ची पडलेले तुमचं हे उभं आयुष्य तो विक्रम करण्यास असमर्थ आहे. कुरूंच्या सेनाप्रमुखांनो, मला क्षमा करा. मी तुम्हाला एकाकी टाकून जातो आहे, पण आज सगळंच उलटं झालं आहे. हिमालयाच्या शिखरातूनही ज्वालामुखीचा उद्रेक होतो आहे. कंठातली पुष्पमाला भुजंग होऊन कुरूंच्या कंठनाळालाच आज डंखते आहे.